नमस्कार. एज्युकेशन हब MS23 शॉर्ट मल्टिप्लाय 1 मिनिट्स. आपल्याला बघा, जर आपल्याला 25ने कोणत्याही नंबरला 2 डिजिट असेल 3 डिजिट असेल त्यांना मल्टिप्लाय करायचं असेल आपण 1 मिनिटामध्ये आपण करू शकतो. कारण आपलं असं मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर आपल्याला त्याचा टेबल वगैरे पाठ लागतो किंवा ते त्याच्यामध्ये बऱ्याच प्रोसेस वगैरे करावं लागतात. आता तुम्हाला 24 गुणिले 25 याचा मल्टिप्लाय करायचं असेल तर ते 1 मिनिटामध्ये आपण ते सॉल्व्ह होतं. बघा, हा 24 आपण इथे घेतला. जर एखाद्या अंकाला जर 25ने मल्टिप्लाय असेल तर त्याऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी 2 झिरो घ्यावं लागतं आणि त्याला 4ने त्याला काय करावं लागतं, डिव्हिजन करावं लागतं, त्याला भागावं लागतं सर्वात महत्त्वाचं. आता बघा, सर्वात महत्त्वाचं आपल्या ह्या 4ने याला डिव्हिजन करायचं म्हणजे किती 6 झालं, म्हणजे याचा आन्सर काय आलं 6 आलं. सर्वात शॉर्टकट 1 मिनिटामध्ये. तसंच सेम 38 गुणिले 25 करत असताना म्हणजे 2 शून्य घेतले, मग 4ने 38ला डिव्हिजन केल्यानंतर ते आन्सर येतं. तुम्ही करून पाहू शकता चेक वगैरे. सर्वात महत्त्वाचं 62 गुणिले 25 तुम्हाला मल्टिप्लाय करायचे असेल, इथं 62 घ्यायचे, 2 झिरो घ्यायचे आणि त्याला 4ने डिव्हिजन करायचं. जे काय आन्सर येईल हे आन्सर येणार. तुम्ही स्वतः चेक करून पाहू शकता घरी वगैरे. सगळ्या 428 गुणिले 25 याचा मल्टिप्लाय करायचं म्हणजे बरेच आपल्याच्यामध्ये प्रोसेस वगैरे करावं लागतं. म्हणजे जवळ 2 आणि किती 3 म्हणजे असे जवळजवळ आपल्याला 5 प्रोसेस करावं लागतं. 5 प्रोसेसला कमीत कमी 5-6 मिनिटं लागतात. आपण ते 1 मिनिटामध्ये करू शकतो. म्हणजे 428 गुणिले म्हणजे 25 आले, तिथं 2 झिरो देऊन टाकायचे, त्याला 4ने डिव्हिजन करून टाकायचे. काय आन्सर येणार आहे हे 1 मिनिटामध्ये येणार आहे. सर्वात महत्त्वाचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.